आजचं आपलं लेक्चर 3 लेक्चर 1 आणि लेक्चर 2 मध्ये आपण जे स्टार्ट केलं चॅप्टर 3 इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन त्यामध्ये आपण आता पहिल्यांदा इनहेरिटन्स व्हेरिएशन त्यानंतर मेंडेल त्यानंतर 7 कॅरेक्टरची लिस्ट आणि त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिकवर आलो टर्मिनॉलॉजी मध्ये आपण टर्म या क्रॉस करून तयार करून आलो सोबतच आपला मोनोहायब्रिड क्रॉसची सुद्धा प्रॅक्टिस होणार कारण हा मोनोहायब्रिड क्रॉस मेंडेलचा जो आपल्या चॅप्टर मध्ये आहेच पण आता आपण पहिल्यांदा टर्म आली हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे आता एक टर्म बघू हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन टू पॅरेंट एक टॉल पॅरेंट आहे दुसरा डॉर्क पॅरेंट आहे म्हणजे हे झाले दोन पॅरेंट दोनही पॅरेंट होमोझायगस आहे कारण दोघांच्या आईमध्ये यामध्ये आलेला आहे कॅपिटल टी यामध्ये स्मॉल टी दोनही अलील सारखे असल्यामुळे याला काय म्हणतो आपण होमोझायगस हाय होमोझायगस आता डेफिनेशन पहा मोनोहायब्रिड क्रॉसची क्रॉस बिटवीन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल क्रॉस बिटवीन टू homozygous individual differing in single pair of contrasting character या ठिकाणी एक पेअर आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची टॉल आणि डॉर्क आणि त्याला म्हणतो आपण मोनोहायब्रिड क्रॉस पुन्हा एकदा सांगतोय व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन टू homozygous individual differing in single pair of contrasting character is called monohybrid cross नंतर पॅरेंटल जनरेशन म्हणजे काय हे पॅरेंट आहे पॅरेंटल जनरेशन डेफिनेशन कशी तयार करायची पॅरेंट आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे आणि हा पहिला क्रॉस आहे इनिशियल क्रॉस इंडिव्हिज्युअल यूज फॉर इनिशियल क्रॉस आर कॉल्ड पॅरेंटल जनरेशन त्यानंतर शिकलो तो काल आपण फिनोटाइप द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट कोणत्याही एका कॅरेक्टरसाठी जे एक्सटर्नल अपीअरन्स आहे त्याला म्हणतात आपण फिनोटाइप त्यानंतर भारत आपण जिनोटाइप व्हॉट इज जिनोटाइप जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड जीनोटाइप त्यानंतर पण याला म्हटलं डॉमिनंट अलील याला म्हटलं रिसेसिव्ह अलील याला डॉमिनंट का म्हटलं इथून ठरलं डॉमिनंट हायब्रिड टॉल हायब्रिड म्हणजे हेटेरोझायगस होमोझायगसला दुसरं नाव आहे प्युअर होमोझायगस और प्युअर हेटेरोझायगस और हायब्रिड या हेटेरोझायगोट मध्ये म्हणजे F1 जनरेशन मध्ये दोन पैकी जो अलील दोनही अलील आहे पण दोन पैकी जो अलील काय झाला अपीअर झाला एक्सप्रेस झाला त्याला म्हटलं डॉमिनंट अलील जो सप्रेस झाला त्याला म्हटलं रिसेसिव्ह अलील म्हणून आपण डॉमिनंट अलील म्हणजे काय म्हटलं अलील which express itself in heterozygous condition or F1 generation is called dominant allele. What is recessive allele? Which do not express or suppress itself in heterozygous condition or F1 generation is called त्यालाच म्हटलं आपण त्या अलीला नाव दिलं रिसेसिव्ह मग त्याला आपण होमोझायगस हे दोन होमोझायगस आहे हेटेरोझायगस आहे होमोझायगस म्हणजे हा झाला इंडिव्हिज्युअल ज्यामध्ये दोनही आयडेंटिकल अलील्स आहेत फॉर पर्टिक्युलर ट्रेट यामध्ये दोन आयडेंटिकल अलील आहेत फॉर पर्टिक्युलर ट्रेट पाहता होमोझायगस म्हणजे काय ऑर्गॅनिझम हॅव्हिंग टू आयडेंटिकल अलील्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट या टॉलनेस साठी कॅपिटल टी आयडेंटिकल अलील डॉर्कनेस साठी स्मॉल टी आयडेंटिकल अलील म्हणून आणि त्याला नाव दिलं आपण होमोझायगस पुन्हा सांगतो होमोझायगसची डेफिनेशन इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग टू आयडेंटिकल अलील फॉर पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड होमोझायगस और प्युअर याला म्हटलं आपण हेटेरोझायगस और हायब्रिड हेटेरोझायगस म्हणजे आता इथं आयडेंटिकल म्हटलं आयडेंटिकल जागी फक्त वर्ड आपल्याला चेंज करावा तो डिफरंट झाले डेफिनेशन पहा मग इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग टू डिफरंट अलील किंवा डिसिमिलर अलील
organism किंवा individual having two dissimilar allele for a particular trait is called heterozygous. मग पाहिली डेफिनेशन आपण F1 जनरेशन काय? F1 जनरेशन आधीच पाहिलं आपण, प्रत्येक जनरेशन मध्ये जे इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होतात त्याला म्हणतो आपण ऑफस्प्रिंग. आता F1 जनरेशन म्हणजे ऑफस्प्रिंग, हे ऑफस्प्रिंग कसे प्रोड्यूस झाले? ऑफस्प्रिंग प्रोड्यूस बाय किंवा ऑब्टेन फ्रॉम क्रॉस बिटवीन टू इनिशियल पॅरेंट. दोन इनिशियल पॅरेंटचा क्रॉस केला, जे ऑफस्प्रिंग मिळाले त्याला म्हणतो आपण F1 जनरेशन, दॅट इज फर्स्ट फिलियल जनरेशन. पुन्हा what is F1 generation? Offspring obtained from cross between two initial parent is called F1 generation. म्हणजे आता पहिलं जनरेशन मिळालेलं आहे. त्यानंतर मेंडेलने काय केलं? हे जे F1 इंडिव्हिज्युअल आहे, F1 इंडिव्हिज्युअलचा क्रॉस F1 सोबतच केला. म्हणजे हे दोनही कसे क्लोजली रिलेटेड आहेत. यात जेवढे काही कॅपिटल टी स्मॉल टी मिळाले त्यामधलाच कॅपिटल टी स्मॉल टी त्यामधलाच कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे एक हॅब्रिड दुसरा हॅब्रिड टॉप, हा हॅब्रिड टॉप दोघांचा क्रॉस केला त्याला म्हणतात सेल्फिंग. सेल्फिंगला दुसरं नाव आहे इनब्रीडिंग. इनब्रीडिंग काय मग सेल्फिंग और इनब्रीडिंग? इनब्रीडिंग कशाला म्हटलं? क्रॉस. क्रॉस कोणामध्ये होऊन झाला? क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल. Inbreeding or selfing means cross between closely related individual. That is selfing of F1. F1 जर selfing केलं त्यालाच म्हणलं inbreeding. Cross between individual of F1 generation is called inbreeding. ठीक आहे, मग आता यानंतर काय करायचं? आता हे झाले पॅरेंट, त्या ठिकाणी ज्याचा आपण क्रॉस करून आलो ते झाले पॅरेंट. आता याचे पडणार गमीट्स. आपल्याला माहिती आहे गमीट ज्यावेळेला पडतात त्यावेळेला क्रोमोझोम नंबर काय होत असतो? हाफ. या ठिकाणी हायब्रिड मध्ये दोन अलील आहे, एक अलील आहे कॅपिटल टी, दुसरा स्मॉल टी. हे काय होणार? सेपरेट होणार. कधी ड्युरिंग गमीट फॉर्मेशन म्हणजे 50% गमीट कॅरी कॅपिटल टी अलील, 50% गमीट कॅरी स्मॉल टी अलील. तसंच तिकडे सुद्धा होईल. या ठिकाणी 50% गमीट कॅरी कॅपिटल टी अलील, 50% गमीट कॅरी स्मॉल टी अलील. याला म्हटलं बरं गमीट्स. वर काय केलं होतं आपण? या ठिकाणी या कॅपिटल टीचे जेव्हा गमीट पडले होते तेव्हा कोणतं ते कॅपिटल टी आणि कॅपिटल टी दोनही सेम असल्यामुळे आपण काय लिहिलं होतं? फक्त कॅपिटल टी. इथे मिळाले होते स्मॉल टी सेम असल्यामुळे काय लिहिलं आपण? फक्त स्मॉल टी. आपण या ठिकाणी काय झालं? हा गमीट हे कसे आहे? हे दोनही गमीट कसे आहे? डिसिमिलर आहे. इथे डिसिमिलर आहे म्हणून पूर्णच ठेवायचे. आता हे झाले गमीट्स. आता गमीटचा क्रॉस करताना त्यांनी काय यूज केलं? या ठिकाणी वापरलं जातं पुनेट चेकर किंवा पुनेट स्क्वेअर मेथड, त्याला पुनेट म्हणतात, कोणी पनेट म्हणते. जे काय असेल पुनेट चेकर बोर्ड कसा तयार केला पहा. यामध्ये काय केलं जाणार यासाठी? चार लाईन आडव्या घेतल्या, चारच लाईन उभ्या घ्यायच्या. मोनोहायब्रिड क्रॉसच्या बोर्डसाठी, चेकर बोर्डसाठी 4 लाईन उभ्या, 4 लाईन आडव्या घेतल्या मी. आणि या मोनोहायब्रिड क्रॉसचा जो आता चेकर बोर्ड तयार झाला, या ठिकाणी लक्ष द्या. महत्वाचं म्हणजे काय करायचं बा? हा जो कोपऱ्यातला वरचा जो ब्लॉक आहे यामध्ये असं पार्टिशन करा. या साइडला इंडिकेशन द्या. हे या साइडला इंडिकेशन द्या. काय इंडिकेशन? दिस symbol indicate maleness, this symbol indicate female gamete, this symbol indicate male gamete. समजा आता इथे काही नक्की नाही की हा मेल आहे की फिमेल आहे, आपण याला कन्सिडर केलं मेल पॅरेंट. मेल गॅमेट लिहा इकडे कॅपिटल टी स्मॉल टी. हे दोन गॅमेट आपण मेल इकडे लिहिले, याला कन्सिडर केलं फिमेल, शेवटी सारखंच आहे. या ठिकाणी लिहा कॅपिटल टी स्मॉल टी. गॅमेट कशी लिहिले पहा. आधी काय केलं? पुनेट चेकर बोर्ड बनवताना मोनोहायब्रिडचा 4 लाईन उभ्या घेतल्या, 4 लाईन आडव्या घेतल्या.
हा जो कोपऱ्यावरचा आहे इथेच, इथे इथे कुठे चालत नाही, इथेच फक्त हे इंडिकेशन दिलं मेलचं, हे इंडिकेशन दिलं फिमेलचं. त्यानंतर याला कन्सिडर केलं मेल, याला कन्सिडर केलं सुद्धा फिमेल. या ठिकाणी मेल कमिटलेले कॅपिटल टी एका ब्लॉकमध्ये, स्मॉल टी दुसऱ्या ब्लॉकमध्ये. तसंच हे इकडे दिले कॅपिटल टी एका ब्लॉकमध्ये आणि स्मॉल टी दुसऱ्या ब्लॉकमध्ये. आता क्रॉस कसा करायचा? क्रॉस करण्याचं लक्षात घ्या. आता पहिल्यांदा या दोन पैकी याला कन्सिडर करायचं, याचा याचा क्रॉस करून इथं लिहायचा, याचा याचा इथं लिहायचा, याचा झाला, याचा याचा इथं लिहिला, याचा याचा इथं लिहिला. मग याला कन्सिडर करा, याचा याचा इथं लिहिला, याचा याचा इथं लिहिला. पहा मग आता पहिल्या ब्लॉक मध्ये काय होईल, याचा याचा इथं कॅपिटल टी, मग याचा याचा इथं कॅपिटल टी स्मॉल टी, याचा याचा इथं काय येऊ शकते, आपण काय कन्सिडर करा, स्मॉल टी आधी स्मॉल टी कॅपिटल टी, असं स्मॉल टी कॅपिटल टी. पण असं होत नाही, आधी लिहायचं असते कॅपिटल लेटर डॉमिनंट आणि नंतर लिहायचं असते स्मॉल. म्हणून कॅपिटल टी स्मॉल टी असं लिहिलं आपण, स्मॉल टी कॅपिटल टी लिहायचं नाही, पहिल्यांदा कॅपिटल लेटर मग स्मॉल लेटर आणि नंतर हे स्मॉल टी याचा याचा इथं स्मॉल टी स्मॉल. असे 4 कॉम्बिनेशन मिळाले आपल्याला. यापैकी हा झाला टॉलच झाला, प्युअर टॉल आहे, होमोझायगस टॉल. हा हायब्रिड आहे पण टॉलच आहे. हा सुद्धा हायब्रिड आहे पण टॉलच आहे. आणि दोन्ही होमोझायगस कंडिशन आहे, इथे सारखे असल्यामुळं, पण हा कसा आहे डॉर्फ आहे. या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर झाली, रेसेसिव्ह आली जेव्हा होमोझायगस कंडिशन मध्ये असतात तेव्हा ते काय होते, एक्सप्रेस होते, दोन्ही स्मॉल टी आहे तेव्हा तो एक्सप्रेस झाला. पण हेट्रोझायगस कंडिशन मध्ये काय झाला होता, तो सप्रेस झाला. या ठिकाणी काय झालं, तो एक्सप्रेस झाला आणि याला नाव दिलं F2 जनरेशन. आता F2 जनरेशनची डेफिनेशन द्या. काय F2 जनरेशन? जनरेशन म्हणजे माहिती आपल्याला ऑफस्प्रिंग आहे, कुठून मिळाले, सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. कुणाचं सेल्फिंग केलं, F1 जनरेशन. F2 जनरेशन म्हणजे काय झालं, 4 ऑफस्प्रिंग, 4 नाही सांगायचं नाही, 4 म्हणून आपण कन्सिडर करून राहिलो ऑफस्प्रिंग. कुठून ऑब्टेन झाले, सेल्फिंग झालं किंवा इनब्रीडिंग झालं. कुणाचं, F1 जनरेशनचं. म्हणून आता डेफिनेशन तयार करू, व्हॉट इज F2 जनरेशन? ऑफस्प्रिंग obtained from inbreeding of F1 generation. Offspring obtained from inbreeding of F1 generation is called F2 generation. आता काय करा, आता यामध्ये पाहू आपण टॉल किती मिळाले आपल्याला. हा एक टॉल आहे, हा एक टॉल आहे, हा एक टॉल आहे. म्हणजे टॉल जे मिळाले आपल्याला, टॉल हे मिळाले 3. डॉर्क किती मिळाला, 1. टॉल डॉर्क डॉर्क 1. म्हणजे हा रेशिओ झाला 3:1. काय कन्सिडर केलं आपण, टॉलनेस आणि डॉर्कनेस म्हणजे काय कन्सिडर केलं, फिनोटाइप. म्हणजे F2 जनरेशन मधला जो रेशिओ मिळाला आपल्याला 3:1, हा कसा मिळाला, बाय कन्सिडरिंग फिनोटाइप. आणि मग याला म्हटलं आपण फिनोटिपिक रेशिओ. फिनोटिपिक रेशिओ हे झालं आपलं HSC बोर्डच्या साठी. पण एंट्रन्स वगैरेसाठी किंवा जे आपण MST वगैरे देतो त्यामध्ये काय होते, त्याचा पर्सेंटेज माहित पाहिजे. जसं 4 पैकी 3 म्हणजे 75% काय झाले, टॉल झाले. 1 म्हणजे 25% काय झाले, डॉर्क झाले. यालाच लिहिताना 3/4 लिहितात, याला लिहिताना 1/4 लिहितात. अशा प्रकारे तुम्हाला हे ह्या गोष्टी माहित पाहिजे एंट्रन्सच्या. हा झाला फिनोटिपिक रेशिओ. कुणाचा आहे हा क्रॉसचा शिकून राहिलो पण हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे. मोनोहायब्रिड फिनोटिपिक रेशिओ म्हटला 3:1. आता म्हणू पण जिनोटिपिक रेशिओ. जिनोटिपिक रेशिओ, जिनोटिपिक रेशिओ कसा काढू आपण, फिनोटिपिक रेशिओ काढताना फिनोटाइप कन्सिडर केला, जिनोटिपिक रेशिओ काढताना जिनोटाइप कन्सिडर करू. जसं कॅपिटल टी किती आहे बरोबर, कॅपिटल टी किती आहे, एकच आहे. कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे, 2 आहे. 2 आहे. शेवटी स्मॉल टी किती आहे, 1 आहे. म्हणजे हा जिनोटिपिक रेशिओ किती झाला, 1:2:1 पर्सेंटेजच्या दृष्टीने काढलं तर
4 पैकी 1 म्हणजे 25%, इथे 50%, हे झालं 25%, पर्सेंटेज काढता आलं पाहिजे. याला लिहिताना लिहू आपण 1424, यालाच लिहिता येईल 14. हे इंट्राच्या दृष्टीने कामाचं. पण आपल्याला जर मोनोहायब्रिड फिनोटाइपिक रेशो विचारला 3:1 आहे, मोनोहायब्रिड जिनोटाइपिक रेशो विचारला 1:2:1 आहे, आणि फक्त मोनोहायब्रिड रेशो जर विचारला तर हा सांगायचा 3:1. म्हणजे 3:1 केव्हा केव्हा सांगायचं आपल्याला? फक्त मोनोहायब्रिड रेशो जरी म्हटलं तरी 3:1, मोनोहायब्रिड फिनोटाइपिक रेशो म्हटला तरी 3:1, पण मोनोहायब्रिड जिनोटाइपिक रेशो म्हटला 1:2:1. म्हणजे या ठिकाणी काय झालं की आता आपल्याला डेफिनेशन तयार करता येईल. या ठिकाणी फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो. रेशो कुठे मिळाला? F1 मध्ये रेशो येत नाही. कधी लक्षात ठेवायचं, F1 जनरेशन म्हटलं ऑल हायब्रिड टॉल मिळाले. ऑल हायब्रिड टॉल म्हणणार नाही आपण, कारण एक्झाम्पल घेतलं आपण टॉल टाकतो हायब्रिड टॉल मिळाले. दुसरं एक्झाम्पल घेतलं असतं दुसरं मिळालं असतं, म्हणून म्हणायचं हायब्रिड टॉल. टॉल काय होतं? डॉमिनंट. F1 मध्ये ऑल डॉमिनंट कॅरेक्टर काय झाले? अपियर. F1 मध्ये ऑल डॉमिनंट कॅरेक्टर अपियर झाले, बट इन F2 जनरेशन टॉल अँड डार्क अपियर इन रेशिओ 3:1. म्हणजे याचा अर्थ F1 मध्ये रेशिओ येत नाही, ऑल डॉमिनंट अपियर झाले. F2 मध्ये रेशिओ आला 3 टॉल 1 डार्क. आणि म्हणून या ठिकाणी आपण समोर आलो की रेशिओ फक्त F2 मध्ये येते. वाटून फिनोटाइपिक रेशिओ आणि F2 नंतर F3 F4 सुद्धा येते, म्हणजे सबसिक्वेंट जनरेशन त्याला आपण पुढचे त्यामध्ये. तर आपण डेफिनेशन विस्तार करणार. रेशिओ ऑब्टेन इन F2 जनरेशन, रेशिओ ऑब्टेन इन F2 जनरेशन बाय कन्सिडरिंग फिनोटाइप ऑफ इंडिव्हिज्युअल. रेशिओ सोपी डेफिनेशन आहे. रेशिओ इथे झाला. रेशिओ फिनोटाइपिक रेशिओ मीन्स रेशिओ ऑब्टेन इन F2 जनरेशन, कारण इथं झाला तो रेशिओ. रेशिओ obtaining F2 generation by considering phenotype of individual. इथल्या इंडिव्हिज्युअलचा फिनोटाइप आला. टॉल किती, डार्क किती? टॉल दिसले 3, डार्क होता 1, 3:1. हा झाला आपला फिनोटाइपिक रेशिओ. पण व्हॉट इज फिनोटाइपिक रेशिओ? रेशिओ obtaining F2 generation, रेशिओ obtaining F2 generation by considering phenotype of individual is called phenotypic ratio. जीनोटाइपिक रेशिओ म्हटलं तरी डेफिनेशन तीच आहे. फरक कुठे आहे ना? कन्सिडरिंग फिनोटाइप म्हटलं, इथं काय कन्सिडर केलं आपण? जीनोटाइप. म्हणून म्हणायचं बाय कन्सिडरिंग जीनोटाइप. काय म्हणायचं? बाय कन्सिडरिंग जीनोटाइप. करा डेफिनेशन तयार रेशिओ दिला. रेशिओ ऑब्टेन इन F2 जनरेशन, रेशिओ ऑब्टेन इन F2 जनरेशन बाय कन्सिडरिंग जीनोटाइप इज कॉल्ड जीनोटाइपिक रेशिओ. And you know, monohybrid phenotypic ratio is always 3:1. Monohybrid genotypic ratio is always 1:2:1. And monohybrid ratio is 3:1. फक्त monohybrid ratio जर म्हटलं तर या phenotypic ratio कन्सिडर करायचा. पर्सेंटेज लक्षात ठेवायचे. आणि याच प्रकारे आपण अशा प्रकारे पहा डेफिनेशन पूर्ण नाही झाले त्या याच्यामध्ये जेवढं काही कव्हर झालं तेवढं आपण डेफिनेशन यावरून पाहिलं. पुन्हा एकदा सांगताय, कारण टेक्निकली जर तुम्ही लक्षात ठेवल्या सोप्या जाईल एकदम, म्हणजे पाठ करत बसायची गरज नाही. पहा आता हा मोनोहायब्रिड क्रॉस, पटापट पहा. मोनोहायब्रिड क्रॉस मीन्स क्रॉस बिटवीन 2 पॅरेंट, 2 पॅरेंट डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. क्रॉस बिटवीन 2 इंडिव्हिज्युअल differing in single pair of contrasting character is called monohybrid cross. What is my parental generation? Individual. Today is an individual use for initial cross. Individual use for initial cross is called parental generation. What is phenotype? External appearance of an individual. External appearance of an individual for any trait is called phenotype. What is genotype? Genetic constitution or makeup of an individual for any trait is called genotype. त्यानंतर आपण पाहिलं dominant recessive. What is dominant character? The character which express itself, the character which express itself in heterozygous condition, that is in F1 generation,
is called dominant character. Recessive character means the character which suppresses itself in heterozygous condition but it expresses in homozygous condition, but suppressing heterozygous condition or F1 generation is called recessive character. त्यानंतर हे दोन होमोझायगस आहे हेटेरोझायगस आहे. होमोझायगसला म्हटलं पण प्युअर. व्हॉट इज होमोझायगस? हा इंडिव्हिज्युअल आहे ज्यामध्ये दोन आयडेंटिकल अलील आहे. कशासाठी? पर्टिक्युलर ट्रेट, आयडेंटिकल आणि पर्टिक्युलर ट्रेट. झालं डेफिनेशन तयार. इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग टू आयडेंटिकल अलील्स, इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग टू identical alleles for particular trait is called homozygous. Heterozygous means hybrid. तिथं म्हटलं आपण identical, इथं म्हणायचं different. Individual having two different allele for particular trait is called heterozygous individual. What is F1 generation? F1 generation म्हणजे offspring आहे. कुठून आले? क्रॉस. पुन्हा झाला क्रॉस, इनिशियल पॅरेंट. चला करा डेफिनेशन तयार F1 जनरेशनची. offspring obtained from cross, offspring obtained from cross between two initial parents. Offspring obtained from cross between two initial parents is called F1 generation. Inbreeding काय? सेल्फिंग काय? इनब्रीडिंग म्हणजे हा क्रॉसच आहे. पुन्हा मध्ये केला इंडिव्हिज्युअल ऑफ F1 जनरेशन, क्रॉस बिटवीन इंडिव्हिज्युअल ऑफ F1 जनरेशन किंवा क्रॉस बिटवीन क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल. क्रॉस बिटवीन क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड इनब्रीडिंग. मग आपण याचे गमिट्स पाडले, गमिट डिफरंट होते म्हणून दोन्ही ठेवले. पुनेट चेकर बोर्ड काढला किंवा पुनेट स्क्वेअर बोर्ड काढला आणि या ठिकाणी परत F2 जनरेशन मिळालं. व्हॉट इज F2 जनरेशन? F2 जनरेशन इज ऑफस्प्रिंग obtained from selfing किंवा इनब्रीडिंग ऑफ F1 जनरेशन. ऑफस्प्रिंग obtained from inbreeding of F1 generation is called F2 generation. त्यानंतर आपण पाहिला फिनोटाइपिक रेशिओ. फिनोटाइपिक रेशिओ मी आधी सांगितलं F1 मध्ये रेशिओ येत नाही. ऑल डॉमिनंट कॅरेक्टर काय झाले अपियर. F2 मध्ये रेशिओ येते. तर F2 मध्ये डॉमिनंट 3 आहे, रेसेसिव्ह 1 आहे. त्यामुळे रेशिओ आला फक्त F2 मध्ये. आणि काय कन्सिडर केलं आपण? टॉल्डॉर दोन्ही काय कन्सिडर केलं? फिनोटाइप. मग फिनोटाइपिक रेशिओची डेफिनेशन काय? रेशिओ obtained in F2 generation. Ratio obtained in F2 generation by considering phenotype of individual.